आज होता हळद फोडण्याचा कार्यक्रम आणि म्हटलं चला छान असं डेकोरेशन आपण करूया. तनिष्काने इकडे छान असं लोटसचं फूल काढलं आणि मी इकडे असे छानशी रांगोळी काढली आणि फुलांची काढली, तीही छान वाटतं. आणि ह्या साईडला अक्षताची पण आम्ही तयारी केली होती. आणि नंतर तनिष्काचे पप्पा आले आणि त्यांनी गणपती बाप्पा लावले. बाहेर रांगोळीही मस्त काढली होती, तुम्ही रांगोळी बघू शकता. मग आम्हाला जायचं होतं देवक घेऊन, आम्ही देवक घेऊनही आलो आणि गणपती बाप्पांचं आगमनही झालं. नंतर हळद फोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. तर म्हटलं चला, सगळे हे काय डान्स पण खूप छान असा करत होते, प्रत्येकाला वाटायचं आपण डान्स करावं. आणि दुसऱ्या साईडला ताईंनी छान असं जातं रोवत होत्या आणि म्हटलं चला सगळे मिळून छान अशी आपण पूजा करून घेऊया. आणि सगळ्यांनी आम्ही पूजाही केली. सगळे मिळून जातं रोवून घेतला आणि मस्त पूजाही झाली होती. म्हटलं चला आता सगळे मिळून आपण हळद दळण पण घेऊया. आणि प्रत्येकजण मस्त एन्जॉय करत होते. नंतर आम्हाला मांडव डहाळ्याचा कार्यक्रम करायचा होता आणि तोही आम्ही मस्त केला. नंतर बघा, मीही त्यावर एक फोटो काढला आणि व्हिडिओ केली. नंतर पुन्हा आम्ही आलो आणि इकडे यांचं हेच काम चालू होतं. आणि इकडे बघू शकता खूप छान अशी मी रांगोळीही काढली होती, बघा फुलांची कशी वाटली. आणि तुम्ही हे बघू शकता, असं छान पद्धतीने सगळे हळदीचा कार्यक्रम साजरा करत होते. आणि पुढचा व्लॉग मी पुन्हा दाखवते तुम्हाला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय फ्रेंड्स.